राज्यात वाढत चाललेल्या अवैध प्रवासी वाहतुकीवर आता सरकारने कठोर पाऊल उचलले। परवाना, फिटनेस आणि विम्याशिवाय प्रवासी ने-आण करणाऱ्या वाहनांवर 1 मार्च पासून राज्यभर विशेष मोहीम राबवली जाणार आहे। हा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलाय। राज्यात अवैध प्रवासी वाहतुकीमुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय। परवाना, फिटनेस प्रमाणपत्र आणि विम्याशिवाय धावणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढत असून प्रवाशांचे जीव धोक्यात येत आहेत। या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाला 1 मार्च पासून राज्यभर प्रभावी मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत। विधान भवनात झालेल्या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले। मंत्री सरनाईक यांनी सांगितलं की क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नेणं, वाहनांची नियमित तपासणी न करणं आणि सुरक्षा विषयक नियमांचं उल्लंघन करणं या प्रकारांमुळे अपघात वाढतात। वैध विमा नसल्यास अपघातानंतर प्रवाशांना नुकसान भरपाई मिळण्यात अडचणी येतात। अवैध वाहतुकीमुळे शासनाच्या महसुलालाही मोठा फटका बसतोय। नियम पाळणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळासारख्या कायदेशीर वाहतूकदारांवर अन्यायकारक स्पर्धेचं ओझं येतं। प्रवासी संख्या घटल्यानं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होतोय। तज्ज्ञांच्या मते अवैध प्रवासी वाहतूक ही केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिक सुरक्षेचाही प्रश्न आहे। अशा वाहनांमुळे गुन्हेगारीला खतपाणी मिळू शकतं। प्रवाशांची अधिकृत नोंद नसल्यानं तपास यंत्रणांना अडचणी निर्माण होतात। या पार्श्वभूमीवर आरटीओ मार्फत नियमित तपासणी, कडक कारवाई आणि व्यापक जनजागृतीवर भर दिला जाणार आहे। ऑनलाईन व पारदर्शक परवाना प्रक्रिया सुलभ करून कायदेशीर वाहतुकीला प्रोत्साहन देण्याचाही निर्णय घेण्यात आलाय। अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई आणि जनसहभाग या माध्यमातून सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह वाहतूक व्यवस्था उभी करण्याचा निर्धार मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केलाय।